अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाकूळ जोरदार सुरू आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी एकूण 24 उमेदवार इच्छुक असून मुख्य लढत ही विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ जे शिवसेना भाजप रिपाई आठवले गटाचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसपी अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यात दिसत आहे। जिल्ह्यात भाजपाची वाढती ताकद बघता आनंदराव अडसूळांना ह्या निवडणुकीत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। मात्र नवनीत राणासाठी ही निवडणूक खूप कठीण होताना दिसत आहे। एका बाजूला बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे तर दुसऱ्या बाजूला सप्पाचे अरुण वानखडे आपले जोर आजमावत आहेत। त्यांचा परिणाम स्वरूप बहुजनांच्या मतांची विभागणी होणार, तर राणा दाम्पतीवर पहिलेपासून खोडके गटाचा विरोध व शहरातील काँग्रेसचे घट्टे वर्चस्व या दोन प्रमुख कारणामुळे नवनीत राणाला ही निवडणूक लढवणे व निवडून येणे कठीण जाणार आहे। मात्र बडनेराचे आमदार रवी राणा यांना पहिलेपासून जादूगर रवी राणा संबोधले जाते। याचे प्रमुख कारण की ते अनपेक्षितपणे सेना व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बडनेरातून 2 वेळी निवडून आले। हे जादूगर तर नवनीत रवी राणा हे खासदार होण्याचे स्वप्न खरे करू शकेल। विसीन ब्युरो अमरावती।